नमस्कार मित्रांनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती जाहिरात कोणत्या दिवशी येणार आहेत आणि किती जागा एकूण असेल आणि किती जागा भरले जाणार आहेत आणि कोणत्या प्रकल्पामध्ये किती जागा असेल वॅकन्सी, ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। बघा, तुम्हाला या पोस्टरमध्ये टायटल दिसत असेल, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती जाहिरात या दिवशी। चला तर आपण डिटेलमध्ये बघू। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बघा, या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला टायटल दिसत असेल, अंगणवाडी मदतनीस 14,000 रिक्त पदे लवकर भरणार आहेत। एकूण टोटल मदतनीस जागा किती असेल? 14,000। आपण पुढे डिटेलमध्ये बघू। राज्यातील अंगणवाडी मदतनीस 14,690 रिक्त पदे लवकर भरण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे। बघा, एकूण जागा किती आहे? 14,690 रिक्त पद आहे। माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे। तटकरे म्हणाले की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीस 13,907 पदे रिक्त आहेत। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसांची 13,907 पदे रिक्त आहेत। बघा, एवढे जागा आहेत। शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये 783 अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त आहेत। त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत राज्यातील 14,690 मदतनीस रिक्त पदे भरण्यात यावी, अशी सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आली आहे। याबाबतची जाहिरात लवकर प्रसिद्ध होणार आहे, इच्छुक महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन आदित्य तटकरे यांनी केले आहे। बघा, 31 ऑगस्टपर्यंत ही जाहिरात येणार आहे। या पदासाठी आता अर्ज करण्यासाठी अर्ज कसे करायचं ते सर्व डिटेल आपण जेव्हा जाहिरात आली तेव्हा आपण सर्व डिटेलमध्ये बघू की अर्ज आपण ऑफलाईन कसे फिलअप करायचं आणि कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आणि कुठे सबमिट करायचं, सर्व डिटेल आपण जाहिरात आल्यानंतर सर्व डिटेल आपण बघू। मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। बघाच, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर जेव्हा जाहिरात येणार आहे तेव्हा मी ऑफलाईन फॉर्मचा व्हिडिओ सर्व फिलअप करून तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे ते सर्व डिटेल तुम्हाला त्यावेळेस व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे, तेव्हा तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसेल। तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानेच तुम्हाला ती नोटिफिकेशन येणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही ऑफलाईन फॉर्म सर्व डिटेलमध्ये फिल करू शकता। आणि सर्व डिटेलमध्ये फिल केल्यानंतर कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं ते सर्व डिटेल आपण जाहिरात आल्यानंतर बघू। मित्रांनो, पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।